नमस्कार यूट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज मी छोटासा एक ब्लॉग बनवते। आता हे आपण बोनलेस चिकन आणलेलं आहे, ह्याला स्वच्छ आता धुवून घेणार आहोत आणि मग ह्याला आपण जे काही असेल मसाले वगैरे आपण आता लावून घेणार आहोत आणि त्यानंतर मी अर्धा तास याला ठेवून देणार आहे। नंतर आपण हे सगळं फ्राय करणार आहोत। चिकन रोस्ट रवा फ्राय, तर ही डिश आज मी बनवत आहे। तर मी मगाशीच सर्व काही तयारी करून ठेवली आहे। तर तुम्ही बघू शकता, आता मी हे पूर्ण ह्याला जे पण मसाले वगैरे होते ते सगळं काही लावून ठेवलेले। हे आता मी तळणार आहे। तर तळताना पण तुम्हाला म्हटलं चला दाखवू आपण थोडंसं काय काय करणार आहोत आज दिवसभरात। तर नक्की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा, कारण की छोटे छोटे ब्लॉग बनवण्यासाठी टाइम भेटत नाही कधी, जरा घरच्या कामामुळे आणि जास्तीत जास्त बाहेर मला शूटला वगैरे जायला लागतं, त्याच्यामुळे मला ब्लॉगिंग करायला वेळच भेटत नाही। तर म्हटलं आज काहीतरी करावं, त्या विषयाने थोडं म्हटलं आज किचनमध्ये छोटासा ब्लॉग आपण बनवत आहे तुमच्यासाठी। तर चला तुम्ही पण या माझ्यासोबत। तर चला सुरुवात करू आपण। आता सर्व काही तळून घेऊ आपण। मी आता हा तवा ठेवलेला आहे, आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय ह्या तव्यामध्ये। आणि तुम्ही तवा बघितल्यानंतर म्हणाल की इतका काळा तवा कसला, तर हा तवा जो आहे ना बिडाचा आहे, ह्याच्यामध्ये ना खूप चांगलं फ्राय होऊन येतं तेलामध्ये आणि जास्त तेल पण लागत नाही, त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त हाच तवा वापरत असते। तर चला आपण आता तळून घेणार आहोत। तेल वगैरे थोडं गरम करून घेऊ, तेल टाकून घेऊ ह्याच्यामध्ये। तर तेल गरम झालं तर मस्तपैकी तळून घेऊ आपण व्यवस्थित। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता जेवढं लागेल तेवढंच तेल टाकलेलं आहे मी, जास्त काही टाकलेलं नाही, त्याच्यामध्ये होऊन जाईल आता एवढं ह्याच्यामध्ये काय होऊन जाईल। तर त्यानंतर मी थोडासा रवा घेते, म्हणजे आपल्याला ना हा बारीक रवा आपण ह्याचा शिरा वगैरे बनवतो, हा जो रवा तुम्ही बघू शकता किती छान आहे। आणि आता मी ह्यातलाच थोडासा घेणार आहे आणि त्यामध्ये डीप करून आपण ते सोडणार आहोत।
हा रवा काय भाजून वगैरे घ्यायचा नाही, डायरेक्टली असा घेतला तरी चालू शकतो. इतका रवा घेतलाय मी. हे पहा, इतका रवा घेतलाय. आता ह्याच्यामध्येच मी डिप करून ते फ्राय करणार आहे. हे काय सोडलं. टाकावं लागेल मला. एकच आहे ते जर जोडलेलं आहे. तर व्यवस्थित हे परतून घ्यायचं, म्हणजे दोन्ही बाजू व्यवस्थित चांगल्या शेकल्या गेल्या ना. आणि चांगलं करपूस भाजून घ्यायचं, तेव्हाच ह्याला टेस्ट येते. हे काय इकडे पप्पा घेऊन असू 2 मिनिटं थांबतो. रेडी झालेला आहे चिकन रोस्ट रवा फ्राय. बघू शकता एकदम मस्त पैकी असं सजवून ठेवलेलं आहे. आणि आता मी हे खाणार आहोत. तर तुम्ही पण या आमच्यासोबत. तर हे मस्त पैकी आता तयार झालेलं आहे, एकदम छान असं कुरकुरीत. तर बघू टेस्ट कशी आहे याची. एकदम स्वादिष्ट, एकदम मस्त तयार झालं. तुम्ही पण असं पावसाळ्याच्या सीझनमध्ये बनवून खा. मस्त छान वाटतं गार वातावरणामध्ये गरमागरम.